नमस्कार. इंडियन मार्क्सिस्ट या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, आता आपण सुरुवात करूयात. मार्क्सवादी दृष्टिकोनातून हे जग पाहूयात आणि हे जग समजून घेऊयात. सर्वप्रथम मला सांगा, आपण कुठे आहोत? हा व्हिडिओ चालू आहे, तुम्ही तो पाहत आहात. तुमच्या आजूबाजूला काही माणसं आहेत, तुम्ही तुमच्या घरी आहात. तुमचे घर तुमच्या गावाचा भाग आहे, तुमचे गाव तुमच्या देशाचा भाग आहे. तुमचा देश आणि आपण सगळे या पृथ्वीवरच्या मानवी संस्कृतीचा भाग आहोत. आपली पृथ्वी आणि आपला चंद्र आपल्या सूर्यमालेचा भाग आहे. आपली सूर्यमाला आपल्या आकाशगंगेचा भाग आहे आणि अशा अनेक आकाशगंगा आहेत. हे आहे संपूर्ण जग. तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून या संपूर्ण जगाचे वर्गीकरण दोन प्रकारात होते: जडवस्तू आणि जाणीव बुद्धी. जाणीव बुद्धीला चेतना, कल्पित जग, आत्मिक जग असंही म्हटलं जातं. जाणीव बुद्धी म्हणजे माणसाच्या मनात असलेल्या घटना, तुमच्या संवेदना, भावना, विचार, भूतकाळाच्या आठवणी, वर्तमान काळाची जाणीव, भविष्यकाळाच्या कल्पना, स्वप्ने, ते सगळं काही जे तुमच्या मनात, तुमच्या मेंदूत चालू आहे. हे अमूर्त मानसिक जग म्हणजे जाणीव बुद्धी. आणि अधिभौतिक जग म्हणजे बाकीच्या सर्व गोष्टी ज्या माणसाच्या जाणीवबुद्धीच्या बाहेर अस्तित्वात असतात आणि जाणीवबुद्धीपासून स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात. अणूच्या प्राथमिक कणांपासून तर अंतरिक्षातील ग्रह, तारे आणि तारकासमूह यांच्यापर्यंत ही संपूर्ण सजीव निर्जीव सृष्टी, अगदी तुमचे माझे भौतिक शरीर सुद्धा जडवस्तूने बनलेले आहे. आता परत एकदा जगाकडे पाहूयात. ही आपली आकाशगंगा, ही आपली सूर्यमाला, ही आपली पृथ्वी, हा आपला देश, हे तुमचे गाव, हे तुमचे घर, त्यात तुम्ही बसलेला आहात आणि हा व्हिडिओ पाहत आहात. सोप्या शब्दात सांगायचे तर तुमचे शरीर आणि तुमच्या शरीराबाहेरचे ते संपूर्ण जग जडवस्तूनं बनलेलं आहे. आणि आत्ता या क्षणी तुमच्या मनात जे काही आहे ती आहे तुमची जाणीव बुद्धी. जडवस्तू आणि जाणीव बुद्धी यात प्राथमिक कोण आहे? जाणीव बुद्धी जगाला जाणू शकते का? हे महत्त्वाचे तात्विक प्रश्न आहेत. प्रत्येक तत्वज्ञानाला या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. या प्रश्नांची उत्तरे दिल्याने बाकी अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याची भूमिका निश्चित होते. सोप्या शब्दात सांगायचे तर या जगाची निर्मिती कशी झाली, या जगाची निर्मिती कोणी केली, आधी काय निर्माण झाले, नंतर काय निर्माण झाले, माणूस कधी निर्माण झाला, माणसाला हे जग कळू शकते का, माणसाचे या जगात स्थान काय, माणसाने या जगात नेमके करायचे काय, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, माणूस हे जग बदलवू शकतो का? तत्वज्ञानाच्या या मूलभूत प्रश्नांना मार्क्सवाद काय उत्तरे देतो ते पाहूयात. मार्क्सवाद सांगतो की जडवस्तू प्रारंभिक आहे आणि जडवस्तू चिरंतन आहे, जाणीव बुद्धी दुय्यम आहे. याचा अर्थ समजून घेऊयात. मार्क्सवाद जेव्हा सांगतो की जडवस्तू प्रारंभिक आहे आणि जडवस्तू चिरंतन आहे, याचा अर्थ तो म्हणतो कोणीही जडवस्तूला निर्माण केलेले नाही आणि कोणीही जडवस्तूला नष्ट करणार नाही. जडवस्तू निर्माणही करता येत नाही आणि जडवस्तू नष्टही करता येत नाही. अशा रीतीने कोणत्या तरी अलौकिक घटनेतून हे जग निर्माण झाले किंवा कोणत्या तरी अलौकिक शक्तीनं हे जग निर्माण केले किंवा हे जग देवानं निर्माण केले आणि हे जग देव नष्ट करील, अशा सर्व कल्पना मार्क्सवाद अत्यंत स्पष्टपणे नाकारतो. पण मग या जगाची सुरुवात कशी झाली हा प्रश्न उरतोच. मार्क्सवाद सांगतो जडवस्तूंच्या या जगाला आरंभ नाही आणि अंतही नाही. जडवस्तू प्रथमपासून अस्तित्वात होती, आजही अस्तित्वात आहे आणि यापुढेही अशीच अस्तित्वात राहील. म्हणून जडवस्तू प्रारंभिक आहे आणि जडवस्तू चिरंतन आहे. आता जाणीव बुद्धी दुय्यम आहे म्हणजे काय ते समजून घेऊयात. मार्क्सवाद सांगतो जडवस्तू गतीत अस्तित्वात असतात. जडवस्तूंची गती अबाधित आणि चिरंतन आहे. याचा अर्थ अणूच्या सूक्ष्मातिसूक्ष्म कणांपासून तर अंतरिक्षातील ग्रह, तारे आणि तारकासमूह यांच्यापर्यंत जडवस्तूनं बनलेलं हे जग गतिमान असतं. वरवर पाहता जडवस्तूंनी बनलेलं हे जग निर्जीव वाटलं तरी अंतर्गत गतीमुळं जडवस्तूंमध्ये यांत्रिक, पदार्थवैज्ञानिक, रासायनिक आदी प्रक्रिया सतत घडत असतात. या प्रक्रियांमुळे जडवस्तू सतत बदलत असते, सतत विकास पावत असते. मार्क्सवाद सांगतो
की निर्जीव जडवस्तूच्या या विकासातून सजीव सृष्टीचा उदय झाला. जडवस्तूच्या अंगी असलेल्या विविध गतींमुळे जडवस्तूचा विकास होत राहिला आणि या विकासाच्या एका टप्प्यावर स्वतःची प्रतिकृती निर्माण करण्याची क्षमता असलेली प्रथिने निर्माण झाली. ही प्रथिने सजीव नव्हती, पण ते जीवनाचे पहिले लक्षण होते. अशा रीतीने मार्क्सवाद सांगतो की कोट्यावधी वर्षांपूर्वी निर्जीव आणि जाणीवहीन जडवस्तूमधून सेंद्रिय जडवस्तू निर्माण झाल्या आणि उत्स्फूर्तपणे जीवनाचा उदय झाला. सुरुवातीचे एकपेशीय जीव क्रमाक्रमाने उत्क्रांत झाले आणि जास्त गुंतागुंतीचे जीव निर्माण झाले. सरते शेवटी मेंदू धारण करणारा माणूस जन्माला आला. जाणीव बुद्धी ही माणसाच्या मेंदूची अंतर्गत प्रक्रिया आहे. एखाद्या आरशात प्रतिबिंब पडावे त्याप्रमाणे माणसाच्या मेंदूत जगाचे प्रतिबिंब पडते. मात्र आरसा निर्जीव असतो. आरसा प्रतिबिंबाला समजून घेऊ शकत नाही. या उलट माणूस हा जैविक आरसा आहे. स्वतःच्या मेंदूत पडणाऱ्या जगाच्या प्रतिबिंबाला तो समजून घेतो, जगाचे खरे नियम शोधून काढतो आणि हे नियम वाकवून जगावर हुकूमत गाजवतो. याचा अर्थ जाणीव बुद्धी जगाला समजून घेऊ शकते आणि माणूस जगाला बदलवू शकतो. माणसाची ही जाणीव बुद्धी निर्जीव अशा जडवस्तूच्या उत्क्रांतीतून निर्माण झाली. म्हणून मार्क्सवाद सांगतो, जडवस्तू प्रारंभिक आहे, जडवस्तू चिरंतन आहे आणि जाणीव बुद्धी दुय्यम आहे. आता हा आपण केवळ धावता आढावा घेतला. यानंतर या प्रत्येक संकल्पना आपण नीट समजून घेणार आहोत.